तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। आज आपण या सुपर क्लासमध्ये काल झालेला ठाणे जिल्ह्याचा पोलीस भरती जो पेपर आहे तो विद्यार्थ्यांना आपण कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत सर्वांनी नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। एकदम फ्री असते, लगेचच्या लगेच करून घ्यायचं आहे। काय होईल सबस्क्राइब केल्यानंतर जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करसाल ना तेव्हा पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल। त्या कारणास्तव सबस्क्राइब करणं गरजेचे असते। तसेच या सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा मोटिवेशन आपल्या या चॅनलच्या या सुपर क्लासला दाखवायचा आहे। तर आणि विद्यार्थ्यांनो आपल्या चॅनलवर काय आहे की पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाची 470 पेजेसची एक PDF तयार केलेली आहे, जी आपल्याला फक्त 149 मध्ये मिळणार आहे। पेमेंट झाली की लगेच ती PDF आपल्याला ईमेलवर दिली जाईल आणि हो, ही PDF डाउनलोड किंवा प्रिंट करता येणार नाही, कारण त्या PDF ला बनवण्यासाठी 6 महिन्याचा कालावधी लागलेला आहे। 470 पेजेसची PDF आहे। तर जे इच्छुक आहेत त्यांनी घ्यायचं आहे। आपल्याला काय करायचं आहे, मोबाईल नंबर जो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि स्क्रीनवर पण जो दिसत आहे त्यावर मेसेज करायचा आहे, व्हॉट्सअप मेसेज। तर चला सुप्रकाशाला सुरुवात करूया। सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया। सर्वात कठीण पदार्थ आपल्याला विचारलेला आहे की सर्वात पहिल्या प्रश्नामध्ये की कोणता आहे सर्वात कठीण असलेला पदार्थ, काच, हिरा, पित्तळ किंवा सोने। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। हिरा हा जो पदार्थ आहे विद्यार्थ्यांनो सर्वात कठीण असलेला आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचा आहे की आहे। प्रश्न दुसरा पाहूया। मानवी शरीरामध्ये रक्ताचे शुद्धीकरण खालीलपैकी कोणता अवयव करतो ते विचारलेलं आहे। रक्ताचे शुद्धीकरण कोणामार्फत होते शरीरामध्ये, किडनी, फुफ्फुस, अन्ननलिका किंवा वरीलपैकी नाही। तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। फुफ्फुसामार्फत जे आहे रक्ताचे शुद्धीकरण शरीरामध्ये करण्याचे कार्य हे पार पाडले जाताना दिसून येते। कव्हर करूया पुढचा प्रश्न। प्रश्न तिसरा, महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ असे कोणत्या जिल्ह्याला म्हणतात ते विचारलेलं आहे। कापसाची बाजारपेठ, तर ऑप्शनमध्ये काय आहे, नाशिक, जळगाव, अकोला किंवा पुणे। तर ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आहे। अकोल्याला जे आहे कापसाची बाजारपेठ असे म्हटले जात असते आणि या ठिकाणी पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता आहे, तर जळगाव जिल्ह्याला पांढरे सोने पिकवणारा जिल्हा असे संबोधले जात असते। प्रश्न 5वा, राज्यसभा हे संसदेचे कोणते सभागृह आहे ते आपल्याला विचारलेलं आहे पुढच्या प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांनो। तर राज्यसभेला आपल्याला सर्वांना सोपा प्रश्न आहे, सर्व सोपेच प्रश्न होते, माफ करा। तर या ठिकाणी विचारलेलं आहे की राज्यसभा हे संसदेचे कोणते सभागृह आहे। सर्वांना याचं उत्तर यायलाच पाहिजे कारण खूप सोपा प्रश्न आहे। आपण कव्हर करूया। याचं उत्तर राहणार आहे विद्यार्थ्यांनो उत्तर काय आहे, कनिष्ठ, वरिष्ठ किंवा वरीलपैकी दोन्ही किंवा वरीलपैकी फक्त कनिष्ठ। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य राहणार आहे। राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह असते। राज्यसभेत सदस्याचा जो कार्यकाल आहे विद्यार्थ्यांनो, राज्यसभेचा कार्यकाल किती असतो, तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो राज्यसभेचा जो कार्यकाल आहे तो 6 वर्षे असलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो। सध्याचे राज्यसभा सभापती कोण आहेत विद्यार्थ्यांनो, तर या ठिकाणी जगदीप या ठिकाणी धनखड हे जे आहे सध्या राज्यसभेचे सभापती असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात। आता सदस्य सर्व किती असतात राज्यसभेमध्ये, तर 250 सदस्य असतात। तर लक्षात घ्यायचं आहे आणि याच्यापैकी विद्यार्थ्यांनो 238 सदस्य या ठिकाणी निवडले जात असतात विद्यार्थ्यांनो निर्वाचित सदस्यामधून, आणि या ठिकाणी 12 जे आहे ते राष्ट्रपतींमार्फत निवडण्यात येत असतात। हा डेटा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, महत्त्वाचा डेटा आपण कव्हर केलेला दिसून येतो। तर चला पुढचा प्रश्न घेऊया, काय राहील ते। प्रश्न 6वा की कोणत्या जलविद्युत प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यरेखा असे म्हणतात, भाग्यरेखा असे म्हणतात। कोणता जलविद्युत प्रकल्प आहे, खोपोली, कोयना, जायकवाडी किंवा भिवपुरी। तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य आहे। या ठिकाणी कोयना जलविद्युत प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यरेखा किंवा भाग्यरेखा असे संबोधले जाताना आपल्या सर्वांना दिसून येते। प्रश्न 7वा, महात्मा फुले यांनी पहिला विधवा पुनर्विवाह केव्हा घडून आणलेला आहे ते विचारलेलं आहे। पहिला विधवा पुनर्विवाह, तर
ऑप्शनमध्ये आहे 8 मार्च 1864, 8 मार्च 1 मार्च 1864, 2 मार्च 1864 किंवा 4 मार्च 1864. तर ऑप्शन क्रमांक 1 8 मार्च 1864 यावर्षी सर्वात पहिला जो आहे विधवा पुनर्विवाह महात्मा फुले यांनी घडवून आणलेला होता. आता महात्मा फुले यांचा जन्म कधी झाला होता विद्यार्थ्यांनो, तर आपल्याला जो जन्म त्यांचा झालेला होता तर 11 एप्रिल 1827ला जन्म झालेला होता विद्यार्थ्यांनो. आणि या ठिकाणी 28 नोव्हेंबर हे जे दिवस आहे 1890ला जो आहे त्यांचा जो आहे मृत्यू झालेला आपल्या सर्वांना दिसून येते. कोणत्या समाजाची स्थापना केलेली आहे विद्यार्थ्यांनो त्यांनी, तर सत्यशोधक हे जे समाज आहे या समाजाची स्थापना जी आहे विद्यार्थ्यांनो ब्राह्मणी जुलमातून सामान्य व्यक्तींना मुक्त करण्यासाठी केलेली आपल्या सर्वांना दिसून येते. तर हा महत्त्वाचा डेटा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिले विद्यार्थ्यांनो की यांचा जो विवाह आहे कोणासोबत झालेला होता, सावित्रीबाई फुले सर्वांनाच आपल्याला माहीतच आहे, सांगायची काही गोष्ट नाही. आणि यांच्या ज्या आई आहेत त्यांचे नाव आहे चिमणा फुले यांच्या आईचं नाव आहे. तर घेऊया पुढचा प्रश्न काय राहील ते. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे की कस्तुरी मांजर हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळते ते आपल्याला विचारलेलं आहे. मांजराची जात आहे कस्तुरी हे, तर कोणत्या जिल्ह्यात आहे, अकोला, रायगड, वाशिम, नांदेड. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 2 योग्य आहे. रायगड जिल्ह्यामध्ये कस्तुरी प्रजातीचे किंवा जातीचे जे मांजर आहे ते आपल्याला असलेले दिसून येते किंवा पाहावयास मिळते. प्रश्न 9 मधुमेह झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्तात कोणता घटक अनियंत्रित असतो ते विचारलेलं आहे. मधुमेह झालेल्या व्यक्तीच्या क्रोमोझोम, प्रथिने, कॅलेस्ट्रॉल किंवा शर्करा. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 4 योग्य आहे. शर्करा हा जो पदार्थ आहे एखाद्या व्यक्तीला जर मधुमेह झालेला आहे तर त्यांच्या रक्तातील जे आहे ते अनियंत्रित घटक होताना आपल्याला दिसून येतो. प्रश्न 10 प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो की शरीरातील हाडे ठिसूळ बनण्यासाठी खालीलपैकी कोणते मूलद्रव्य कारणीभूत आहे. कशाच्या कमतरतेमुळे हाडे हे शरीरातील ठिसूळ बनतात ते आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शनमध्ये नायट्रेट, कार्बन, कॅल्शियम वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. कॅल्शियमच्या अभावी किंवा कमतरतेमुळे जे आहे शरीरातील हाडे हे ठिसूळ बनताना आपल्याला सर्वांना दिसून येतात. कॅल्शियमच्या कमतरतेने दातही ठिसूळ बनत असतात. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 11 कळसुबाईचे शिखर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते ते विचारलेलं आहे. चला कळसुबाईचे शिखर आपल्याला सांगायचं आहे की महाराष्ट्रातील तो जिल्हा कोणता आहे, कोणत्या जिल्ह्यात येते ते आपल्याला विचारलेलं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये या विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी दिलेले अहमदनगर, ठाणे, पुणे, अमरावती. सर्वांना माहीत असेल एक ऑप्शन्स म्हणजेच अहमदनगर जिल्हा आताचे जे आपण पाहिले तर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांनो कळसुबाईचे शिखर हे जे सर्वात सर्वोच्च शिखर आहे ते असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. उंची किती आहे 1646 मीटर असलेली दिसून येते. आणि जर आपण पाहिले विद्यार्थ्यांनो की फुटामध्ये किती येते तर 5400 फूट एवढी उंची येते. ही आपल्याला लक्षात घ्यायची आहे माहिती. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 12 आपल्यासमोर पाहूया काय आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त किनारपट्टी कोणत्या जिल्ह्याला लाभलेली आहे ते विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो. सर्वात जास्त किनारपट्टी कोणत्या जिल्ह्याला आहे. रत्नागिरी, रायगड, मुंबई, सिंधुदुर्ग. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रत्नागिरी जिल्ह्याला सर्वात जास्त जे आहे विद्यार्थ्यांनो किनारपट्टी आपल्याला लाभलेली आहे. किती आहे तर विद्यार्थ्यांनो 237 किलोमीटरची आहे किनारपट्टी लाभलेली रत्नागिरी या जिल्ह्याला. सर्वात कमी कोणत्याला आहे विद्यार्थ्यांनो तर तो जिल्हा आहे ठाणे. ठाणे जिल्ह्याला सर्वात कमी आहे. किती आहे 25 किमी एवढी आहे. आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे. पूर्वी जास्त होती थोडीशी जेव्हा ठाणेपासून पालघर जिल्हा हा निर्माण झाला ना त्यामुळे ठाणे जिल्हा हा सर्वात कमी किनारपट्टी असलेला आता राहिलेला आपल्याला सर्वांना दिसून येतो. पूर्वी किती होते तर या ठिकाणी 127 किमी होती. पालघर जिल्हा निर्माण होण्याच्या पूर्वी ठाणे जिल्ह्याची किनारपट्टी 127 किलोमीटर असलेली आपल्या सर्वांना दिसून येते. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न 13 या ठिकाणी केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना कोणत्या नावाने ओळखली जाते. स्मार्ट सिटी योजनेविषयी आहे. कोणत्या नावाने ओळखली जाते. नीती, अमृत, RTI किंवा वरीलपैकी नाही.
तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 2 अमृत नावाने स्मार्ट सिटी जी की केंद्र सरकारची योजना आहे ती ओळखली जाताना आपल्या सर्वांना दिसून येते. कव्हर करूया या ठिकाणी पुढचा प्रश्न. मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग खालीलपैकी कोणता असतो ते आपल्याला विचारलेलं आहे. सर्वात मोठा कशाचा मेंदूचा भाग, प्रमस्तिष्क, मध्य मस्तिष्क किंवा मस्तिष्क पृष्ठ. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक किती 1 योग्य राहणार आहे. प्रमस्तिष्क हा जो भाग आहे मानवी मेंदूचा सर्वात मोठा असलेला विद्यार्थ्यांनो आपल्याला सर्वांना दिसून येतो किंवा लक्षात घ्यायचं आहे की आहे असे. आता विद्यार्थ्यांनो काय करायचं आहे आपल्याला या सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करायचं आहे. तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल किंवा सबस्क्राईब जर नसेल केलेली लगेचच्या लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी अत्यंत गरजेचे असे सबस्क्राईब करणं तसेच एक लाईक करणं. आणि आपल्या चॅनलवर काय आहे 159 जे आहे विद्यार्थ्यांनो आपल्या या चॅनलवर पोलीस भरतीसाठी अतिशय संभाव्य असणारी 470 पेजेसची एक PDF तयार करण्यात आलेली आहे. या PDFला घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो या मोबाईल नंबरवर मेसेज करायचा आहे 8208 68 56 24 149 मध्ये दिली जाईल. ही आपल्याला जी आहे PDF 470 पेजेसची आणि ही PDF विद्यार्थ्यांनो डाउनलोड प्रिंट होऊ शकत नाही कारण 6 महिन्याचा कालावधी लागलेला आहे जो डेटा आहे तो काढण्यासाठी. त्या कारणास्तव फक्त अभ्यास आपण करू शकता लाईफ टाईम त्याचा असं काही प्रॉब्लेम नाही. तर इच्छुक विद्यार्थी जे आहेत त्यांनी घेण्यासाठी व्हॉट्सअप करायचं आहे आपल्याला या दिलेल्या नंबरवर नक्कीच करायचं आहे. तर भेटूया पुढच्या क्रमात स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.